सारिका खिडकीजवळ उभी राहून शून्यात बघत होती. गेली कित्येक वर्ष ती प्रत्येक क्षण असा स्वतःच्या भावनांची आहुती देत जगत होती. आज तिच्या डोळ्यासमोर तिच्या आयुष्याचा चित्रपट आला. सारिकाचे बालपण खूप आनंदी होते. तिचे कर्तव्यदक्ष बाबा व प्रेमळ आई, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा दादा, असे हे सुखी कुटुंब. शाळेत सारिकाचे खूप कौतुक व्हायचे, कारण ती अभ्यासात व अभ्यासोत्तर कार्यक्रमात हुशार होतीच, पण तिचे सुसंस्कृत वागणेही व लागवी स्वभाव सर्वांना आवडत होता. पदवीधर झाल्यानंतर सारिकाला एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी देखील मिळाली. लवकरच तिचे लग्न संदीपशी झाले. इंजिनियर असलेला संदीप देखील उच्च पदस्थ नोकरीत होता. सप्तपदीच्या 7 वचनांचा बद्ध होऊन सारिकानं आपल्या नवीन विश्वात प्रवेश केला. स्वतःचे सर्व काही सोडून, अगदी आडनावापासून सगळेच बदलले. सारिकानेही सर्व काही विसरून संसाराची सुरुवात केली. ज्या संदीपशी तिचे लग्न झाले त्याच्यासाठी तिने आपले सर्वस्व सोडून, आपल्या जन्मापासून असलेल्या नात्यांना विसरून त्याच्या परिवाराला आपलं म्हटले आणि लग्नाची नवलाई संपली. पहाटे लवकर उठ बर का. मी लग्न होऊन या घरात आले तेव्हापासून माहेर विसरून संसार सांभाळला. नोकरीच्या नावाखाली बाहेर वेळ काढू नकोस. आजकाल काय सगळेच नोकरी करतात, त्याशिवाय घर कसे चालेल. त्या देशमुखांची सून बघ, एवढा गडगंज दागिना घेऊन आली, पण घर कसे सांभाळते, स्वयंपाकही छान करते. अगं सारे, सकाळी आमटी अगदी बेचव झाली होती. तुला आईने काही शिकवलेले दिसत नाही. सारू, तुला कितीदा सांगितले की माझे कपडे व शूज काढून ठेवत जा, पण तू काही काम करत नाहीस. मी का तुझ्याशी लग्न केले कोणास ठाऊक. 2 दिवस पाहुण्यांची सरबराई करून सारिका थकली होती. तिची नणंद पूर्ण कुटुंबासह आली होती, त्यामुळे वर्णापुरणाचा बेत होता. ऑफिसात देखील महत्त्वाच्या मीटिंग होत्या. पण वहिनी, घराकडे पण लक्ष ठेव. तुझी नोकरी कसली ग. दादा कमवतोय ना, तर त्याच्या बायकोची कर्तव्य पार पाड. आम्ही देखील हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत करतो. दादाला कसली बायको मिळाली आहे. तर बायको 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 म्हणजे कोण असते. एक मुलगी स्वतःचे सर्व काही सोडून, अगदी आडनावापासून ते कधी कधी नावही विसरून दुसऱ्याची होते. कोणा एका व्यक्तीसाठी तिने आपले सर्वस्व सोडून, ते कधी कधी नावही विसरून दुसऱ्याची होते. कोणा एका व्यक्तीसाठी तिने आपले सर्वस्व सोडून त्या व्यक्तीच्या परिवाराला आपलं म्हणावं आणि आपल्या जन्मापासून असलेल्या नात्यांना विसरावं. सगळ्यांचं सगळंच करावं आणि स्वभावही सांभाळून घ्यावे. पण तिला कधी काय वाटतं ते सांगू नये. तिने नोकरी करावी का, तर आजकाल सगळेच करतात, पण तिने नोकरी करत घरही सांभाळावं. मग कधी चुकून चुकी झाली तर तिला स्पष्टपणे सांगावं, तू चुकतेस, घराकडे लक्ष नाही आहे तुझं. तरी दुसऱ्या क्षणी काही झालं नाही म्हणून पुन्हा नव्या उमेदीने तिने सगळ्यांचं सगळं करावं. आयुष्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपण एकमेकांसाठी आहोत, पण ह्या नात्यामध्ये ती एकटीच असते. साथीदार मात्र नसतो. वर्षामागे वर्ष जातात, पण तिने कधी कोणासाठी कमी पडायचे नाही. मग ती एक सून म्हणून, एक बायको म्हणून, एक वहिनी म्हणून, एक आई म्हणून. आणि एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी ज्यांच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाले, पण तो विचारतो, तू कोण आहे. मी आहे म्हणून तू आहेस. मी नसतो तर तुला कोणी विचारले नसते. पण तरी त्याचा राग न करता त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्याला माझी गरज याची जाणीव असणारी म्हणजे बायको नाही का. तर ही छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
मला कशी कळत नाही पण